वाचवण्यासाठी. त्याच्यानंतर मला हेही आठवतं की मला वाटतं चंद्रशेखर प्रधानमंत्री असण्याच्या आसपास आपल्या देशाचं सोनं जे आहे अगदी विमानातून जे आहे लंडनला इकडे तिकडे त्या घाण ठेवलं होतं आणि मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हळूहळू ते सोडवण्यात आलं आणि परत आपण ते आपल्या देशात आणलं. त्यावेळेला सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, अक्षरशः विमानातून सोनं नेलं होतं. तर हे असे प्रसंग जे आहेत ते देशावर आले होते. आजचा हा प्रसंग हा अख्ख्या जगावर आलेला आहे. तो फक्त भारत देशावर आलेले प्रसंग होते ते. आजचा हा प्रसंग संपूर्ण जगावर आलेला आहे. आपण इतर सगळ्या देशांचा जर अभ्यास जर केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वीच कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात मिळत सुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सगळ्याची भाववाढ आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता, मी रोज ते पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे आपला देश बराचसा मजबूतीनं उभा आहे. याचंच कारण असं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशाकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगवेगळा हळूहळू त्यांनी ते घेऊन येऊन टिकाव धरलेला आहे. तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तिच्या टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारी पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या पेट्रोलियम पदार्थाच्यामुळे. त्याच्यामुळं साहजिक आहे किंवा पुढचे हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण आणि अमेरिका थांबणार आहे की नाही, थांबणार म्हणतात परत सुरू करतात. तर अशा परिस्थितीमध्ये डामाडोल परिस्थिती संपूर्ण जगामध्ये जे आहे एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देशाने स्वतःहून थोडंसं सावरणं अतिशय गरजेचं आहे. हेही खरं आहे की जे आता फिरता येते की इंदिराजी गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की सोन्याच्या बाबतीमध्ये त्यांचं सुद्धा स्टेटमेंट एकेकाळी जे आहे आलेलं होतं. तर देशाची ती परिस्थिती आज जगाची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे जर जे प्रधानमंत्र्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे निश्चितपणे त्याचा विचार आपण सगळ्यांनी करून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ही परिस्थिती जी आहे ही मला वाटतं आपल्या देशाने निर्माण केली. ही परिस्थिती आपण ज्या पेट्रोलियम पदार्थांवर ज्या देशांमध्ये राहतो आहोत तिथल्या परिस्थितीमुळे ही सगळी निर्माण झालेली गोष्ट आहे. आणि त्याला काही दुसरा मार्ग नाही ना. धान्याच्या बाबतीत आपण सांगू धान्य पिकवा, धान्य पिकवा, धान्य पिकवा, आपण सगळं करू, अरे ती एक क्रांती करा. इथं काय सांगणार आपण. त्यामुळे एकदा की जे हे ते ज्याला मग टाळं सोडू म्हणू किंवा काय म्हणायचं ते हे एकदा मिळेल असं झालं की त्याचे परिणाम सगळ्यांवर होतात. वाहतुकीवर परिणाम होतात, कारखान्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतात, सगळ्या याच्यावर जे आहेत. अगदी आता काही 1-1.5 महिन्यापूर्वी तर सगळे रेस्टॉरंट बंद झाली होती, पण आपण हळूहळू 50% ती सुरू केली. तेव्हापासूनच हे अडचणी सुरूच आहेत. तर म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत की याचा आपण त्या गोष्टीचा विचार करा आणि जपून त्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर पेट्रोल जे आहेत आपल्याकडे 1,59,317 किलोलीटर आज शिल्लक आहे. डिझेल 2,98,000 किलोलीटर, LPG 35,432 आणि केरोसिन जे आहे ते सुद्धा आपल्याकडे 4,000 किलोलीटर शिल्लक आहे. विरोधक असा आरोप करतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमचं विदेशी धोरण जे आहे
ते चुकलं आणि त्यामुळे देशावर अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि देश संकटात सापडलेला आहे आणि मोठ्या आर्थिक संकटाची ही सुरुवात आहे असं सुद्धा विरोधकांनी आरोप. पंतप्रधान यांची जर ही चुकी असेल भारताच्या, मग जपानचं काय झालं, चीनचं काय झालं, बांगलादेशचं काय झालं, युरोपियन देशांचं काय झालं, इतर देशांचं काय झालं? मग जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सर्वव्यापी प्रश्न आहे. हा फक्त आपल्या देशापुरता निर्माण झालेला प्रश्न नाही. विरोधी पक्षात टीका करायला काय हरकत नाही त्याला, परंतु हेही समजून घेतलं पाहिजे की हा जागतिक प्रश्न आहे, हा केवळ आपल्या देशाचा प्रश्न नाही. तर आता जी परिस्थिती एकूण निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात किती उपलब्धता आहे हे तुम्ही सांगितलंय, पण तरी सुद्धा येत्या काळामध्ये काही अशी संकटजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते का? असं हे सगळं जे आहे या होर्मुझच्या खाडीमध्ये जे काही सुरू आहे, अमेरिका आणि इराण यांचं जे भांडण सुरू आहे त्याच्यावरच या पुढच्या सगळ्या गोष्टीचं जे आहे या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. तो जर प्रश्न सुटला तर काहीच नाही, ताबडतोब प्रश्न 15-20 दिवसामध्ये सगळीकडे जी आहे शांतता होईल आणि ज्या आवश्यक गोष्टी सगळ्या मिळायला सुरू होतील. नाना पटोलेंनी अशी टीका केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत मोदी, त्यामुळे त्यांनी सत्तेतनं दूर व्हावं अशी नाना पटोलेंनी प्रतिक्रिया. काय आता ते म्हणतात अपयशी आहे, परंतु मोदी साहेब किती वेळा आले प्रधानमंत्री पदावर निवडून, त्याला अपयश कसं म्हणता येईल? 3 वेळा प्रधानमंत्री होत आहेत, त्याला अपयश कसं काय म्हणणार? आणि इतर ठिकाणी सुद्धा त्यांना विजय मिळतात, त्यांना अपयश ठीक आहे, पण विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राज्यातले विरोधक मंत्र्यांवरती टीका करतायत, असं म्हणतात की मंत्री मोठ्या प्रमाणात ताफा घेऊन फिरतात, त्यांनी ताफे ज्याच्या गाड्या कमी केल्या पाहिजे, तुमचं काय मत? हळूहळू जे आहे सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि आपला ताफा जो आहे किती कमी करता येईल याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो सगळ्यांसाठीच आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात हा निर्णय नाहीये, हा आव्हान आहे, त्यामुळे निर्णयासारखं पाहू नये तर आव्हान आहे. तेच आव्हान म्हणजे तेच आहे की ना, किंवा जरा काटकसरीचं धोरण ठेवा, कारण ही लढाई किती दिवस आणखी वाढते आहे, प्रश्न कधी मिटतो आहे सांगता येत नाही, म्हणून जरा काटकसरीनं आताच आपण वागलेलं बरं असं त्यांचं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने आवाहन करतात भारताची जनता त्यांना प्रतिसाद देते, मात्र त्यांनी त्यांच्या नेत्यांना देखील थोडं सांगितलं पाहिजे आणि काय उपाययोजना असणार आहे ते सुद्धा स्पष्ट केलं असं त्यांनी म्हटलंय फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून. राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे आणि मी आत्ताच सांगितलं की प्रधानमंत्री ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला तो संदेश मंत्री असतील ने भारताचे इतर मंत्री असतील ने नगरसेवक असतील आम जनता सगळ्यांसाठी जो आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल एक आहे की केरोसिनचा वापर वाढवा म्हणून सांगतायत, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा केरोसिन देतो आहोत, सामर्थ्याने विकावं सगळे. त्याच्यानंतर इथेनॉलचा अधिक वापर आपल्याला कसा करता येईल याच्यावर विचार सुरू आहे. पण प्रत्यक्ष जे पेट्रोल आणि डिझेल आपल्याला जे जेवढं लागतं ते आपण कित्येक पटीनं जे आहे आपल्याला आयातच करावं लागतं आणि त्याच्यासाठी जोपर्यंत ती जहाज सुटत नाही तोपर्यंत पहिल्यासारखं वातावरण नाही निर्माण होऊ शकणार पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये. पण प्रयत्न सुरू आहे किंवा याच्याऐवजी हे वापरा, इथेनॉलचा आहे त्याचा पण वापर करा, अशा वेगवेगळे जे आहेत प्रयोग सुरू आहेत. साहेब गॅस पाईप कनेक्शन गॅस पाईप कनेक्शन्स हा इश्यू सगळ्यात मोठा होता मुंबईमध्ये. गॅस पाईपलाईन कनेक्शन हा मोठा इश्यू होता मुंबईत. आता स्टेटस काय आहे सध्या, लोक सोसायटीमध्ये ते करतायत का आणि अनेक मंत्र्यांकडेच बंगल्यांवर नाही ही वस्तुस्थिती. हे खरं आहे की आपलं अनेकांचं त्याच्याकडे फारसं काही लक्ष नव्हतं
परंतु नंतर एक 2 महिन्यापूर्वी जे मी सांगितलं त्याप्रमाणे भारत सरकारकडे मिटिंगसुद्धा झाली दिल्लीला, आणि मग आम्ही इथे सुद्धा सांगितलं जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेल्या आहेत तिथल्या लोकांनी ज्या पाईपलाईन गेल्यात तिथे त्यांनी तो PNG गॅस वापरण्यासाठी ताबडतोब अर्ज करा आणि तो PNG गॅस वापरा. आणि त्या आम्ही इथे सुद्धा मिटिंग घेतल्या त्या लोकांच्या, जे महानगर गॅस वगैरे जे आहेत आणि इतर त्यांना वाटून दिलेले आहेत. राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जिल्हे वाटून दिलेत वेगळ्या लोकांना की त्यांनी हे पाईपलाईन काम करायचं. तर त्यांना सुद्धा आम्ही एक्सपिडाईट करायला सांगितलं. आणि दिल्लीत सुद्धा चर्चा झाली, इथे सुद्धा चर्चा झाली. लहानसहानच्या काही परमिशन्स लागायच्या, शेजारच्या इमारतीची परवानगी लागायची, त्यांनी सांगितली कोणाची परवानगीची गरज नाही. त्या लोकांना वाटायचं की आमचा गॅस कमी होईल. असं गॅस कमी होत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कमी जास्त होत असते आपोआपच. कोणी जास्त वापरतं, कोणी कमी वापरतं. त्याचा दुसऱ्याने जास्त वापर म्हणून का आपलं काही कमी होतं अशातला भाग होत नाही. तसं गॅसचं सुद्धा जे आहे आणि महानगरपालिकेने जे आहे या बाबतीमध्ये ताबडतोब परवानग्या दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे एक आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलबार हिलवा राजभवनपर्यंत लोकभवन तिथे पाईपलाईन गेलेली आहे, परंतु वरच्या बाजूला जे आहे पाईपलाईन नव्हती. मी त्या दिवशी मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं की जे सरकारी अधिकारी आहेत, जे मंत्र्यांचे बंगले आहेत तिथे सुद्धा जे आहे पाईपलाईन गेली पाहिजे आणि PNGची गॅस त्यांनी सुद्धा वापरला पाहिजे. मग ते काम सुरू झालेलं आहे आता. साहेब, राष्ट्रवादीच्या पत्राचा वाद परत एकदा चर्चेचा विषय झालेला आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती कार्याध्यक्ष राष्ट्रीय स्तरावरची आहे का नाही याच्यावरून परत एकदा दुसऱ्यांदा जे पत्र इलेक्शन कमिशनकडे सुनेत्र पवारांनी दिलं त्यामध्ये उल्लेख नाही आहे. इव्हन जे पत्र समोर आले त्याच्यामध्ये तुमच्याही पहिल्या पत्रामध्ये उल्लेख होतो, तुमच्या पदाचा उल्लेख आता दुसऱ्या पत्रामध्ये दिसत नाही. काय खरं आहे नेमकं? मग ते मला पाहावं लागेल. आणि अशा काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही काही मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही. वहिनींनी त्यावरती एक ट्विट पण रात्री उशिरा केला की ते क्लिअरिकल मिस्टेक आहे, पण अशा पद्धतीची 2 वेळा मिस्टेक होणार तर वहिनींना काही वेगळं संदेश द्यायचा आहे नाही, मी ते काय ऐकलं नाही, ते तुम्ही त्यांना विचारा. परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं हे बरोबर नाही. पण वारंवार पक्षाचे इंटरनल, कारण हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे, मागच्या वेळेलाही ते पत्र बाहेर आलं होतं, यावेळेलाही ते पत्र बाहेर आलंय. घरचाच कोणी भेदी आहे का जी पत्र बाहेर काढते? कारण या बातम्या यायला कारण ही पत्र आहेत, ही पत्र जी इंटरनल पत्र आहेत ती बाहेर कशी काय येते? मला वाटतं ही काही पत्र असतात ती तर पब्लिक डोमेनमध्येच असतात ना. जर इलेक्शन कमिशनकडे गेलं तर कुणाला ते पत्र मिळतातच ना. त्याबद्दल काय बोलायचं? समन्वय समिती जी आहे त्या समन्वय समितीत आपली आणि मुश्रीफ साहेबांची देखील नियुक्ती झाल्याचं कळतंय. आणि त्या ठिकाणी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असताना कालच्या बैठकीत आपण देखील होतात, कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे. मला तुम्ही उत्तर देऊन झालेलं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्याच गोष्टीच्या ज्या थोडंसं त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटी आहे, संभ्रम आहे. आणि जे काय तो संभ्रम असेल किंवा नसेल त्याची चर्चा पक्षामध्ये होईल, मीडियामध्ये नाही. सर, राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत नेत्यांचा वाद हा सर्वात जास्त प्रत्येक चर्चेचा विषय असा होतोय की एका बाजूला वारंवार पत्र पाठवताना नावं चुकवून देणं, त्याची पद देणं ही जनरल मिस्टेक नाही करत. तुम्ही इतकं राजकारण इतकं वर्षाचं पाहताय, ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण काही पत्र पाठवतो अशा ठिकाणी असं त्रुटी होणं मग हे होतंय, हे वस्तुस्थिती ना. ठीक आहे, तुम्ही जे बोलला ते मी पक्षाच्या मीटिंगमध्ये बोललो. सर तुम्ही आता उत्तर दिलंय मी तुम्हाला. सर आता रॉकेल ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं रॉकेलचा वापर करा त्या पद्धतीने पुरवठा देखील म्हणजे पूर्ण यामध्ये आता घोटाळाबाज सुद्धा समोर घोटाळे करणारे म्हणजे जे दलाल आहे ते मोठ्या प्रमाणात राखेलचा डिस्पेन्स करतील असं वाटतं. त्यावर नजर राहील का विभागाच्या आपल्या? हे पाय, जर तर याच्यावर मी उत्तर देऊ शकणार नाही. ॲफोर्डेटचे प्रश्न असं झालं तर तसं काय होईल? दूरचा भाग काय आहे की ही जी साखळी जी आहे
त्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी साखळी असते पुरवठादारांची, तर मध्यंतरीच्या काळामध्ये 10-12 वर्ष आपल्याला रॉकेलच बंद, केरोसिन बंद असल्यामुळे ती मुख्य विक्रेते, त्याच्यानंतर त्याच्या खाली जे आहे सब विक्रेते वगैरे वगैरे, ही साखळीच तुटलेली आहे. ती पुन्हा निर्माण करण्यासाठी वेळ लागतो आहे, पण ती होते आहे. नीट परीक्षा ही घेतली 3 मेला, ती रद्द झालेली आहे. हा? नीट परीक्षा तर ती पुन्हा घेण्यात येणार आहे. त्यावरती विरोधक आता म्हणजे निशाणा साधतात सरकारवरती. मग ठीक आहे, त्याचे कन्सर्न मंत्री जे असतील ते त्याच्यावर बोलतील. थोडंसं बाकीचे शांत राहता, ज्यानं विचारायचं. एक मिनिट जरा शांतता बघूया. सर 2 मिनटं फक्त. झालं हे ना? सर, शरद पवार साहब ने एक ट्वीट किया है और पीएम से कहा है कि ऑल पार्टी मीटिंग होनी जरूरी है, क्योंकि 2 दिन पहले पीएम ने जो बचत का आह्वान किया था, पेट्रोल डीजल हो, सोना ना खरीदे, इसके बाद एक पैनिक सिचुएशन देश में देखने को मिल रही है. और उन्होंने ये भी कहा है कि आप अर्थतज्ञ लोगों से मिलिए, इंडस्ट्रीज लोगों से मिलिए और बात कीजिए, और ये सब कुछ जल्द होना बहुत जरूरी है. आपका क्या कहना है? ऐसे है ना कि शरद पवार एक बहुत देश में एक ज्येष्ठ नेता है, और आज भी वो राज्यसभा के सदस्य हैं. तो उन्होंने जो भी सूचनाएं रखी है कि मीटिंग बुलाओ, सबको बोलो क्या हो रहा है, क्या कमी है, क्या ज़्यादा है, तो उनकी वो सूचना है. और उसका जो विचार विमर्श जो है वो दिल्ली में जो है सब बैठे हुए सरकार करेंगे, वो उनके लिए है. और जो सरकार के बाहर के जो नेता है, उनका तो काम है कि भाई सबको ये बताओ, सबको विश्वास में ले लो, जो कहा है उन्होंने. अब उसका जो भी उसके ऊपर जो भी कुछ करना है वो देखेंगे, बातचीत करेंगे. आप सीनियर मंत्री, वरिष्ठ नेता है, आपको लगता है कि ये मीटिंग होनी जरूरी है ऑल पार्टी? भाई मैं जो है वरिष्ठ नेता, आप बोल रहे हैं, मैं इतना वरिष्ठ नेता नहीं हूँ कि दिल्ली में जो है ये सारे बड़े बड़े लोगों के साथ मुझे बुलाएगा कोई. ऐसे आज तक तो परिस्थिति नहीं है, तो मैं उसके ऊपर क्या जवाब दूँ. सर, प्रधानमंत्री ने जिस तरह से 24 घंटे में 2 बार लोगों से गुजारिश या कह सकते अपील की है कि सोना ना खरीदे, पेट्रोल डीजल का इस्तेमाल ना करें, उनकी इस बयान को कैसे देखते हैं? जिस प्रकार से अब खुल के लगातार प्रधानमंत्री 24 घंटे में 2 बार करता है आह्वान करते लोगों से, क्या स्थिति देखते हैं? बिल्कुल, देखिए इसके पहले भी जो है ये सिर्फ आज ऐसे सवाल खड़े हुए ऐसी बात तो नहीं है. आज मैं करीबन जो 60 साल से जो है सामाजिक सेवा में या राजकीय जो है पॉलिटिक्स में हूँ. मुझे याद है कि पाकिस्तान के साथ लड़ाई शुरू हो गई थी, और हमारे जो प्रधानमंत्री तब के स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री, उन्होंने कहा था कि हर शुक्रवार को जो है किसी भी रेस्टोरेंट होटल में जो है चावल नहीं दिया जाएगा, क्योंकि चावल की कमी थी. मुझे ये भी याद है करीबन चंद्रशेखर जी प्रधानमंत्री थे, उस समय हवाई जहाज़ों से हमारा जो सोना है वो लंदन के बैंक में जो है गिरवी रखा गया था, और बाद में उसको लाया गया है. तो ऐसी जो घटनाएं जो है परिस्थिति होती है, तभी यह होता है, उसके बाद में भी उसमें सुधार होता है. ये ध्यान में रखने की बात है कि ये जो घटना मैंने बताई वो सिर्फ हमारे देश के लिए थी, देश में पैदा हुई थी, और आज के ये जो परिस्थिति जो है पूरी दुनिया में निर्माण हुई है, सिर्फ भारत में नहीं. जापान में है, पाकिस्तान में है, बांग्लादेश में है, चाहे
चाइना, यूरोप, सब जगह जो है ये परिस्थिति निर्माण हुई। हमारे से भी बदतर परिस्थिति जो है बहुत सारी जगह पर, बहुत सारे देशों में निर्माण हुई है। और इसका पूरा कारण आपको पता है कि जो अमेरिका, ईरान, इजराइल की जो लड़ाई है जो शुरू है, और उससे जो है जो जहाज जो है आना, उसकी आवाजाही जो है वो बंद है। यही कारण, जिस दिन वो सब मामला ख़त्म हो जाएगा, 15 दिन में पूरे दुनिया में जो है सारी बातें जो है, ये जो सवाल जो है हल हो जाएगा। तो अब ये कब होगा ये किसको नहीं मालूम। बार बार ऐसे आप ही बताते कि आज उन्होंने बोला कि हाँ हो गया, हमारा समिट हो गया है, ख़त्म हो गया है, फिर आता है कि नहीं हुआ है, फिर लड़ाई शुरू, अब फिर से जहाज अटके हुए हैं। तो ऐसी परिस्थिति में जो है सारी दुनिया संकट में है। मगर इस देश में मोदी साहब ने और उनके जो सारे मंत्री, पहले कुछ 26-27 देशों से ये पेट्रोलियम की जो पदार्थ यहाँ आते थे, अभी 40-45 से भी ज़्यादा देशों से वो जमा कर रहे हैं। तभी हमारे पास इतनी जो है किल्लत नहीं हुई। जो किल्लत, कमियाँ दूसरे देशों में हुई उसके सामने हमारे कम हुई है। फिर भी जो है थोड़ा परिणाम तो होना बिल्कुल होना ही है, वो उसको कोई रोक सकता नहीं, क्योंकि ये देश में पैदा नहीं हुई है, ये अंतर्देशीय समस्या है। तो ऐसे समस्या अगर सामने जो है, हमको चाहिए कि कुछ बातें जो है हम जो है जो प्रधानमंत्री ने कही कि भाई इन वस्तुओं का इस्तेमाल संभाल के कीजिए, मैं समझता बहुत वाजिब है। सर, जिस तरह से प्रधानमंत्री ने आह्वान किया है कि ईंधन का, फ्यूल का जो है बचत संभाल कर कीजिए, और इसी बात को लेकर अपोजिशन लगातार जो है पीएम मोदी को टारगेट करता रहा है। अपोजिशन के कई लीडर हैं जिन्होंने पीएम मोदी को पत्र लिखा है कि आप एक तरफ बचत करने की बात करते हैं, दूसरी तरफ आप विदेश यात्रा करते हैं, कॉन्वो में घूमते हैं, रोड शोज करते हैं। क्या कहना चाहेंगे, कैसे देखते हैं इस बयान? भाई मैंने अभी कहा, ऐसे कुछ सवालात रहते हैं अंतर्राष्ट्रीय। जैसे मैंने कहा पहले 27 देशों में से आता था पेट्रोलियम, अब 45 देशों में से आता है। अगर ऐसी कुछ बात निर्माण होती है और दूसरे देशों से कुछ हमारा जो व्यवहार रोज का है, उद्योग का, आवाजाही जो है, हमारा माल उधर जावे, उधर का जो माल जो सामान यहाँ आवे, तो उसके लिए जाना तो होगा भाई। मगर मैं जो है विरोधी पक्ष के नेताओं को जो है उनके ऊपर कोई टोकना नहीं चाहता हूँ। उनका काम ही है, क्योंकि विरोधी पक्ष नेता है तो उनको तो बोलना ही चाहिए। सर, एनसीपी के राष्ट्रीय कार्यकारिणी की लिस्ट में से अभी भी जो है वरिष्ठ नेताओं के नाम जो है नहीं दिख रहे, जिसे लेकर जैसे प्रफुल्ल पटेल हो गए, सुनील तटकरे जी हो गए, पहले भी ऐसा उनके साथ हुआ था। क्या कहना चाहेंगे इसका? देखो, मैं ऐसी जो बातें, जो हमारी पार्टी की बातें हैं, अंदरूनी बातें हैं, उसकी बहस मैं मीडिया में नहीं करना चाहता। जब पार्टी के लोग बैठेंगे तब मैं भाई इसे क्या हुआ है इसकी मालूमात में जरूर लूंगा। सर, फिर भी ये बातें सामने आ रही है, फिर भी क्या कारण लगता है, क्या हो सकता है, क्यों ऐसा? क्या पार्टी में तो ये सब जो आपने पूछो क्यों होता है, कारण क्या है, ये पार्टी में मैं इसके बारे में पूछताछ करूंगा। उप मुख्यमंत्री सुमित्रा पवार जी ने कल रात को 1:05 पे ट्वीट करके कहा है कि ये प्रिंटिंग मिस्टेक है, ये टाइपिंग मिस्टेक है, प्रिंटिंग मिस्टेक है, इसे सुधारा जाएगा। तो हो सकता है ना। अब मेरी वो जो है प्रमुख है, नेता है, अध्यक्ष है, उन्होंने जो कहा उसके ऊपर मैं कमेंट नहीं कर सकता ना। क्या पार्टी में सब कुछ ठीक चल रहा है सर, जिस प्रकार से? बहुत ठीक चला है, कोई प्रॉब्लम नहीं है। सर, एक और प्रश्न जानना चाहिए, जिस प्रकार से प्रधानमंत्री ने फ्यूल की बात की है, अब कई राज्यों के मंत्री क्या है, मंत्री जिस प्रकार से इलेक्ट्रिक व्हीकल का इस्तेमाल कर रहे हैं, क्या महाराष्ट्र में भी मंत्री जो है इलेक्ट्रिक व्हीकल का इस्तेमाल करने से, ताकि उससे फ्यूल बचे? देखिए, इलेक्ट्रिकल व्हीकल्स जो है उसके लिए भी इतने व्हीकल्स आए हैं क्या, और वहाँ जो चार्जिंग स्टेशन से लेकर सारी चीज़ें, सर्विस स्टेशन तक सारी जो बातें हैं वो आहिस्ते आहिस्ते बढ़ेगी। एक साथ एक महीने में नहीं सब कुछ हो सकता है। वही
विपक्ष के कई सारे नेता प्रधानमंत्री के ऊपर टीका टिप्पणी करे, कह रहे कि प्रधानमंत्री कैपेबल नहीं है, उनको वो देश चलाने लायक नहीं है, उनको तुरंत इस्तीफा दे देना चाहिए सर। क्या करे, वो विरोधी पक्ष नेता है तो उनको तो वो कहना ही है, वो नहीं कहेंगे तो और कौन कहेगा। मुझे बात सामने रखना है क्या वो 3 बार जो प्रधानमंत्री हो चुके हैं और आज के भी जो इलेक्शन हो रहे हैं वहाँ भी वो जीत रहे। और इतना ही नहीं है कि दूसरे देशों में जो बहुत ही गंभीर प्रश्न निर्माण हुए हैं ये डीजल पेट्रोल के किल्लत के कारण, वो हमारे देश में उतना नहीं हुआ है, तो उसके लिए तो उनको धन्यवाद देना चाहिए। सर, ये महाराष्ट्र गवर्नमेंट ने जो है ये 69 लड़की बहनों का जो वेरिफिकेशन ड्राइव के तहत जो है उनके जो 69 वुमेन्स है जिन्हें लाभ मिल रहा था उनके नामों को निकाल दिया गया। 69 लड़की बहनों। तो क्यों निकाला है सर, क्या कारण है बताइए? और आप ही बताए ना क्या कारण है। वेरिफिकेशन ड्राइव के तहत ये किया गया। हाँ तो काय का वेरिफिकेशन हो गया है? अरे भाई जो है पहले से बताया गया था कि जिनके पास गाड़ियाँ हैं, जिनके पास जो है जो गरीब है उनके भी घर में सिर्फ 2 जो हमारी जो बहनें हैं उनको ही फ़ायदा मिलेगा। अगर उस नियम को तोड़कर किसी कोई फ़ायदा लेता है तो उसी का वेरिफिकेशन होना ही है ना फिर। और वेरिफिकेशन में वो अगर जो है सामने आए उनके नाम तो बंद होगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।